अयोध्येत 22 जानेवारी 2024 रोजी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे। हिंदूंचा जवळपास 500 वर्षांपासूनचा हा संघर्ष आता सफल होतोय। याच निमित्ताने जय महाराष्ट्र रामाचे विविध पैलू प्रेक्षकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करते। यातलाच आजचा विषय आहे जगभरात रामाविषयी असणाऱ्या संदर्भाचा। रामायण फक्त भारतातच नाही तर अनेक देशांमध्ये प्रचलित आहे आणि याच संदर्भात आढावा घेऊ राम आवडे जगाला या आजच्या विशेष कार्यक्रमात। श्रीराम हे संपूर्ण भारतीय उपखंड आणि आग्नेय आशिया तसेच संपूर्ण पाश्चात्य सभ्यतेमध्ये एक आदरणीय आणि प्रेरणादायी दैवत आहे। भगवान श्रीरामांचे जैन धर्मामध्ये उच्च स्थान आहे तर शीख धर्मात तसेच इंटरनॅशनल सोसायटी ऑफ कृष्णा चेतनामध्ये त्यांचा आदर आहे। भगवान श्रीराम कृष्णासारखेच मुख्य प्रेरणास्थान ते मानतात। भगवान श्रीराम हे आगम हिंदूंच्या धर्मांचे अनुयायी आणि इंडोनेशियातील मुस्लिमांद्वारे पूज्य आहेत, जे इस्लाम आणि हिंदू धर्माचे एका संक्रमित स्वरूप अभंगांचं पालन करतात। थायलंड, मलेशिया, म्यानमार, कंबोडिया आणि व्हिएतनाम मधील लोक जे बौद्ध, इस्लाम आणि हिंदू धर्माच्या विविध प्रकारांचे पालन करतात, ते लोक प्रभू रामांचाही सन्मान करतात। दरम्यान कोणत्या देशात रामायण आदर्श मानलं गेलेलं आहे पाहूयात। थायलंड, इंडोनेशिया, जावा, कंबोडिया, बर्मा, फिलिपाईन, नेपाळ, रशिया, इटली, मलेशिया। जगातील अनेक देशात प्रभू रामांची पूजा केली जाते। सर्वाधिक मुसलमान लोकसंख्या असलेल्या देश इंडोनेशियातही रामाला मानलं जातं। तिथे आपल्या देशाप्रमाणेच काकवीन रामायण, स्वर्णदीप रामायण, योगेश्वर रामायण असे रामायणाचे प्रकार आहेत। दरम्यान प्रत्येक देशात रामायणाला वेगवेगळ्या नावांनी संबोधलं जातं, पाहूयात। कंबोडियामध्ये रमकेर, लाओमध्ये फ्रा लाक फ्रा लाम या नावाने रामायण ओळखलं जातं। मलेशियामध्ये हिकायत सेरी राम, थायलंडमध्ये रामाकिन, श्रीलंकेत जानकी हरण, फिलिपाईनमध्ये राजह मागंदिर, नेपाळमध्ये सिद्धी रामायण, सुमात्रामध्ये स्वर्णदीप रामायण, जावामध्ये काकवीन, बालीमध्ये रामा केव आणि म्यानमारमध्ये यामायना या नावाने रामायण ओळखलं जातं। तर व्हिएतनाममध्ये ट्रुएन दा थॉ वँग। तर राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला। या भूमिपूजनासाठी 100 पवित्र नद्यांचा जलाभिषेक करण्यात आला होता। यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामायणाचा प्रभाव कशा पद्धतीने संपूर्ण जगावर आहे हे सांगितलेलं आहे, पाहूयात। भारत की अनेकता में एकता के सूत्र है। साथियों, दुनिया में कितने ही देश राम के नाम का वंदन करते हैं। वहां के नागरिक खुद को
श्री राम से जुड़ा हुआ मानते हैं। विश्व की सर्वाधिक मुस्लिम जनसंख्या जिस देश में है वो है इंडोनेशिया। वहां हमारे देश की तरह काकाविन रामायण, स्वर्णदीप रामायण, योगेश्वर रामायण जैसी कई अनूठी रामायण है। राम आज भी वहां पूजनीय है। कंबोडिया में रमकेर रामायण है, लाओ में फ्रालाप रामायण है, मलेशिया में हिकायत शेरी राम, तो थाईलैंड में रामाकेन है। आपको ईरान और चीन में भी राम के प्रसंग तथा राम कथाओं का विवरण मिलेगा। श्रीलंका में रामायण की कथा जानकी हरण के नाम सुनाई जाती है और नेपाल का तो राम से आत्मीय संबंध माता जानकी से जुड़ा है। ऐसे ही दुनिया के और न जाने कितने देश हैं, कितने छोर हैं जहां की आस्था में या अतीत में राम किसी न किसी रूप में रचे बसे हैं। आज भी भारत के बाहर दर्जनों ऐसे देश हैं जहां वहां की भाषा में राम कथा आज भी प्रचलित है। इंडोनेशियाची राजधानी जकार्तापासून 960 किलोमीटर अंतरावर असलेल्या बाली इथं यामध्ये इंडोनेशियातील 90% लोकसंख्या मुस्लिम आहे। तरीही रामायणाचा त्यांच्या संस्कृतीवर मोठा प्रभाव आहे। भारतीय संस्कृतीची झलक संपूर्ण इंडोनेशियामध्ये बघायला मिळते। इंडोनेशियाशी भारताचे सांस्कृतिक संबंध हे 2500 वर्षांपूर्वीचे आहेत। इंडोनेशियातील लोकांच्या मनामध्ये भगवान रामाबद्दल विशेष स्थान आणि आदर आहे। मोठ्या प्रमाणात मुसलमान लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियात सुद्धा भगवान राम यांना मानलं जातं। रामकथा म्हणजेच रामायण हा या देशातील महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे। इथले लोक रामाला त्यांच्या जीवनातील आदर्श मानतात। दरम्यान रामायणावर आधारित इंडोनेशियातील सर्वात जुनं पुस्तक रामायण काकविन आहे। रामायण काकविन कवी भाषेत रचलं गेलं आहे। ही जावाची प्राचीन शास्त्रीय भाषा आहे। हे पुस्तक कवी योगेश्वर यांनी रचलेलं आहे। इंडोनेशियाच्या रामायणात 26 अध्याय आहेत आणि येथील रामायणात रामाचे वडील दशरथ यांना विश्वरंजन असं म्हटलं गेलेलं आहे। हे रामायण प्रभू रामाच्या जन्मापासून सुरू होतं। दरम्यान भारत आणि इंडोनेशियामधील रामायणात थोडासा फरक आहे। भारतात अयोध्या ही रामाची नगरी मानली जाते, तर इंडोनेशियामध्ये योग्या ही नगरी रामाची नगरी म्हणून मानली जाते। इथं रामकथेला काकनीन किंवा काकविन असं रामायण म्हणतात। भारतीय रामायण ऋषी वाल्मिकींनी लिहिलंय, तर इंडोनेशियातील कवी योगेश्वरांनी लिहिलेलं मानलं जातं। भारतात जसं रामलीला असते तसंच इंडोनेशियातही रामकथेवर आधारित नाटकं सादर केली जातात। पाहूयात। अयोध्या का दरबार है। राम सिंहासन पर है, लक्ष्मण और सुग्रीव। थोड़ी सी कथा भारत की कथा से भिन्न है। यहाँ अश्वमेध यज्ञ का प्रसंग तो नहीं है, लेकिन लव कुश द्वारा राम की खोज।
मुख्य म्हणजे भारतात लिहिलेल्या रामायणात इंडोनेशियातील जावा बेटाचा उल्लेख केलेला आहे। या बेटाचा संस्कृतमध्ये यवद्वीप असा उल्लेख केलेला आहे। रामायणात असा उल्लेख केलेला आहे की सुग्रीवाने आपली वानर सेना यवद्वीपावर म्हणजेच सध्याच्या जावा बेटावर पाठवली होती। यवद्वीपावर मौल्यवान रत्न, सोने आणि चांदी सापडल्याचा उल्लेख रामायणात करण्यात आलेला आहे। इंडोनेशियातील सध्याच्या सुमात्रा बेटाचा उल्लेख अनेक भारतीय पौराणिक ग्रंथांमध्ये आहे, जिथे त्याचा उल्लेख सुवर्ण द्वीप असा केलेला आहे। इंडोनेशियातील रामायणामध्ये लक्ष्मणाला नौदलाचं प्रमुख म्हटलेलं आहे, तर सीतेला सिंता असं म्हटलं जातं। हनुमान तर तिथे सर्वाधिक लोकप्रिय आहे। दरवर्षी या मुसलमान देशाच्या स्वातंत्र्य दिनी म्हणजेच 27 डिसेंबर रोजी राजधानी जकार्ता इथं अनेक तरुण हनुमानाचा वेश धारण करून सरकारी संचलनात सहभागी होतात आणि यावरूनच हनुमान इथं किती लोकप्रिय आहे हे लक्षात येतं। इंडोनेशियात हनुमानाला अनोमान असं म्हटलं जातं। तर सर्वाधिक मुसलमान लोकसंख्या असलेला इंडोनेशिया हा देश आणि इथले नागरिक रामाला त्यांचे पूर्वज मानतात, त्याची पूजा करतात, अशी माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही वारंवार दिलेली आहे। पाहूयात। जितने भी कलाकार थे सभी मुस्लिम थे, यानी जो राम का पात्र बना हुआ था, जो हनुमान बने हुए थे, जो सीता बनी हुई थी, सभी पात्र मुस्लिम थे। तो मैंने उन लोगों से कहा, मैंने कहा भाई आप मुस्लिम होने के बावजूद भी आप हमला करते हैं, आप राम बने थे, आप सीता बने थी, या आप हनुमान बने थे? उन्होंने कहा हाँ बने थे, हमारे यहाँ राम को बड़ी श्रद्धा के साथ लोग सम्मान करते। मैंने कहा अगर भारत के अंदर कोई बंदा तो फतवा जारी हो गया लेकिन आपने बहुत अच्छा काम किया, ये बताइए कि कैसे? उन्होंने कहा देखिए साहब, राम हमारे पूर्वज हैं, इस्लाम हमारा मजहब है, मजहब व्यक्ति देश काल और परिस्थिति के अनुसार बदलता है। तर इंडोनेशिया सोबत थायलंड मध्ये ही एक अयोध्या आहे। तिथे केवळ अयोध्याच नाही तर एक संपूर्ण वंश आहे, ज्याचा प्रत्येक राजा हा रामाचा अवतार आहे। हे धक्कादायक आहे पण खरं आहे। थायलंडचे सध्याचे चक्री घराणे स्वतःला रामाचे वंशज असल्याचा दावा करतात। सुरुवातीपासून या नावाची परंपरा नव्हती, मात्र चक्री घराण्याच्या सध्याच्या राजाला राम दशम असं म्हणतात। पूर्वी या घराण्यातील राजे आपल्या नावाला राम ही पदवी जोडत होते, पण 10 पिढ्यांपूर्वी रामामध्ये संख्या जोडण्यामागे युरोपियन प्रभाव पडला। म्हणजेच घराण्यातील 6वा राजा वजीरवधू याला इंग्लंडमध्ये शिकत असताना जॉर्ज 5वा, लुई दुसरा यासारख्या तिथल्या राज्यकर्त्यांची नावे वाचून ऐकल्यानंतर ही कल्पना सुचली आणि वजीरवधूने प्रथम स्वतःला रामषष्ठ म्हणवून घेतलं आणि त्यानंतर या घराण्यातील राजांना रामासह क्रमांक देण्याची प्रथा सुरू झाली। नावाला राम ही पदवी जोडण्यापूर्वी काही प्रयोगही केले गेले। थायलंडच्या परंपरेनुसार जनतेने राजाचं नाव घेतलेलं नाही, म्हणून राजासाठी स्वतंत्र पत्ते आवश्यक होते। युतात्फोता चालुलोक, ज्याला चक्री घराण्यातील पहिला राजा असं म्हटलं जातं, त्याने त्याच्या नावात फान दिन टोन हा थाई शब्द जोडला, ज्याचा अर्थ आदिम शासक असा होतो। यासह जय विशेष मध्ये वेळ झालेली आहे। इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र।